सालाबादप्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपला नाम सप्ताह दरवर्षी चालतो। आजचा दिवस गुढीपाडव्याचा आनंदाचा, आज प्रत्येकाच्या घरी आनंदाची गुढी उभारली गेली। नवे आजचा दिवस म्हणजे भारतवर्षाचा नवीन वर्षाचा दिवस। आज इथं जमलेल्या सगळ्या माझ्या श्रोतवर्गाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो आणि तुमच्या सगळ्यांच्या हातून पांडुरंग परमात्म्याची, देशाची, समाजाची सेवा घडो अशी माझ्या पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करते। आपण रात्रंदिवस देवाकडे मागणं मागत असतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे। मागण्यांची मोठी यादी देवासमोर तयार करून ठेवतो, परंतु देव आपली एकही मागणी मान्य करत नाही। तरी सुद्धा मूर्खासारखे आपण देवाकडे पुन्हा पुन्हा मागत असतो। पण या उलट देव संतांना द्यायला तयार असतो। घ्या हा माझा आशीर्वाद, भक्ती भावे भाग्याचा। देव संतांना द्यायला तयार असतो, संत देवाकडून घेत नाही। आपण देवाकडे मागतो पण देव आपल्याला देत नाही। याला कारण का? आपली जी मागणी असते ती स्वतःच्या संसाराकरता, स्वतःच्या प्रपंचाकरता। एखाद्या माणसाला जर देव प्रसन्न झाला, होणार नाही पण समजा जर झालाच, कारण तुम्ही आणि मी काही तेवढे पुण्यवान नाही, मान्य केलं। आणि देवाने विचारलं, भक्ता मी तुला प्रसन्न झालोय, काय मागायचंय ते मागून घ्या। आपण म्हणू का देवा माझं सगळं कनेरगाव सुखाचं राव, असं म्हणणार का? आपण म्हणू देवा आता प्रसन्न झाला ना, तुला जेवढे बंगले, जेवढ्या गाड्या, जेवढा पैसा, जेवढे देता येईल ना तेवढं सगळं मला एकट्यालाच दे। तेव्हा जे द्यायचे ते सगळं मला एकट्यालाच दे। आपली मागणी ही स्वतः करता असते। भगवंताला प्रार्थना करतात, देवा तुला जर द्यायचं असेल एकच दे, हेची दान दे गा देवा, काय दे तुझा विसरण भावा। म्हणून तुम्हाला सुद्धा सांगेल की पंढरपूरला गेल्यानंतर लोकांना सवय आहे, लोक म्हणतात देवा बऱ्याच वर्षापासूनचं काम राहिले रे, तेवढे पैशाचं, गाडीचं, बंगल्याचं काम होऊ दे। अजिबात असं काय मागायचं नाही। सगळ्यांना सांगून जाईल, पंढरपूरला जर गेलेत तर देवासमोर एकच मागणी करायची, देवा पुढच्या वर्षी परत पंढरपूरला आलो पाहिजे। काय मागायचं? पुढच्या वर्षी परत पंढरपूरला आलो पाहिजे। देवालाही साकडं पडेल, अरे माझ्या भक्ताने शब्द दिलाय मी आषाढीला आलो पाहिजे। परत पुढच्या वर्षी गेलो की परत देवाला म्हणायचं, देवा आता परत पुढच्या वर्षी पंढरपूरला आलो पाहिजे। असं जर मागितलं तर काय होणार? माणसाला आयुष्य वाढून मिळणार। पण आपण तसं न करता आपण मंदिरात गेलो ना। मी पंढरपूरला आषाढ यात्रेला गेले होते। एक बाई पांडुरंगाचं दर्शन घ्यायला चालली, पण तिने तिची चप्पल कुठे ठेवली माहितीये? लुगड्याच्या वटीत। मी म्हणते जाताच कशाला? आजही लोक कीर्तनाला येतात, म्हणतात माझी चप्पल पहिली माझ्या मांडी खाली राहू दे। ज्याच्या त्याच्या चपला ज्याच्या त्याच्या मांडी खाली। देवाच्या दर्शनाला जरी गेलो ना तरी सुद्धा लोक म्हणतात, देवा आता माझं लक्ष तुझ्याकडे, पण दर्शन होईपर्यंत तुझं लक्ष जरा माझ्या चप्पलकडे ठेव। म्हणजे मंदिरात गेल्यानंतर सुद्धा आपण भगवान परमात्म्याकडे फक्त संसाराचा, प्रपंचाचा विचार करतो। भगवान परमात्म्याकडे चांगलं मागा। स्त्रिया मंदिरात गेल्या का देवा एखादा मुलगा दे, देवा संसार प्रपंच चांगला होऊ दे। काही बाया म्हणतात देवा माझी सासू मरू दे म्हणतात, पण मंदिरात गेल्यानंतर देवा मला हे दे, देवा मला ते दे, अजिबात देवाकडे काही मागायचं नाही हो। आपण मंदिरामध्ये गेलो आणि देवानं आपला चेहरा बघितला का देवाला लगेच समजतं याला काय पाहिजे। न सांगता तुम्हा कळेल अंतरची काय गंमत आहे, किती गोड प्रमाण दिलं। मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ। आपण देवाकडे मागतो, देवा मला हे दे, देवा मला ते दे, तरीही देव देत नाही। पण संत महात्मे देवाकडे मागत नाही। पांडुरंग परमात्मा आशेने माझ्या तुकोबारांकडे बघतोय, माझे तुकोबाराय माझ्याकडे काहीतरी मागतील। मागण्याची आस पाहे मुखाकडे। आणि देवाने विचार केला, तुकोबारायांनी मनातल्या मनात जरी मागितलं ना तरी मी तुकोबारायांना देणार। पण तुकोबाराय म्हणतात काही मागणे हे वडिलांची रीत जाणत असे। भगवान परमात्म्याकडे काही मागायचं नाही, आमच्या घराण्याची परंपरा आहे। म्हणून जीवन जगत असताना वारकरी संप्रदायामध्ये येण्याकरता सुद्धा आपल्या वडिलांची परंपरा ही जीवनामध्ये फार महत्वाची आहे। वडिलांची जर परंपरा असेल, आजी आजोबांची पुण्य असेल तरच आपण या वारकरी संप्रदायामध्ये जन्माला येऊ शकतो, बर का? मग तुम्ही सांगाल वडिलांची परंपरा कशी? माझ्या ज्ञानोबारायांचा विचार जर केला तर ज्ञानोबारायांच्या आणि आजी आणि पंथ यांनी रात्रंदिवस गहिनीनाथांची भक्ती केली। गहिनीनाथ प्रसन्न झाले, सांगितलं आम्ही तुम्हाला प्रसन्न झालोय, काय मागायचंय ते मागून घ्या।
ज्ञानोबरायांच्या आजी आजोबांनी मागितलं, गैनीनाथ तुम्ही प्रसन्न झाला ना, एकाच इच्छा आहे की आमच्या कुळामध्ये तुमच्यासारखी ज्ञानी मुलं जन्माला आली पाहिजे. आणि अशी मागणी ज्ञानोबरायांच्या आजी आजोबांनी मागितल्यानंतर माझ्या गैनीनाथांनी ज्ञानोबरायांच्या आजी आजोबांना प्रसाद म्हणून काय दिलं? गयानी प्रसाद निवृत्ती दातार, 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 गयानी प्रसाद निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोदविले, 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 ज्ञानदेवा सार चोदविले. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. ज्ञानोबरायांच्या आजी आजोबांनी गैनीनाथांकडे मागितलं, ज्ञानी मुलं जन्माला आली पाहिजे अशी मागणी मागितल्यानंतर ज्ञानोबरायांच्या आजी आजोबांना प्रसाद म्हणून देवानं काय दिलं? गयनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान काका, मुक्ताबाई यांच्यासारखी ज्ञानी मुलं त्यांच्या कुळामध्ये जन्माला घातली. आजी आजोबाची पुण्य फार महत्वाची. माझ्या एकनाथ महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एकनाथ महाराजांचे पंतोबा भानुदास महाराज हे सूर्योपासक होते. रात्रंदिवस सूर्याची भक्ती करायचे. सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि सांगितलं, भानुदास महाराज मी तुम्हाला प्रसन्न झालोय, काय मागायचंय ते मागून घ्या. भानुदास महाराजांनी सांगितलं, सूर्यनारायणा द्यायचं असेल तर एकच दे, माझ्या कुळामध्ये ज्ञानी दैदिप्यमान निष्कलंक शांत मुलगा जन्माला आला पाहिजे. आणि त्याच सूर्यनारायणाचा प्रसाद म्हणून भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार, क्षेत्र प्रतिष्ठान नांदे गोदावरी तीर. नाही का, संत भानुदास महाराजांच्या कुळामध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. तुकोबारांचा सुद्धा पूर्वजांचा विचार केला तर तुकोबारांच्या सुद्धा 7 पिढ्यांनी पांडुरंग परमात्म्याच्या आषाढीची वारी केली, त्याचं नामचिंतन केलं आणि 8वी पिढी म्हणून इवलेसे रूप लावी येले द्वारी आणि माझ्या तुकोबारांच्या नावानं त्याचा वेलू गेला गोदावरी. संत महात्मे देवाकडे मागतात. माझ्या नामदेव महाराजांनी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली. अभंग लिहून तयार झाले, देवासमोर ठेवले. देवाने सांगितलं, नामदेवा मोबदला मागा. नामदेव महाराजांनी मोबदला मागितला. शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये घराकरता मागितलं नाही, संसाराकरता मागितलं नाही, मागितलं तरी काय? भावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा. देवा माझ्या हरीच्या दासांना मोठा असं आयुष्य द्या आणि ही संत मंडळी सुखी असो. शतकोटी अभंगाच्या मोबदल्यामध्ये जगाच्या कल्याणाचं सुख मागितलं. माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, अवघेची त्रैलोक्ये आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. नाही का, सगळ्या जगाला आनंदामध्ये ठेवण्याची प्रतिज्ञा माझ्या ज्ञानोबरायांनी केली. मग जगाला जर आनंदामध्ये ठेवायचं असेल, माझ्या ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा जर पूर्ण करायची असेल तर त्याकरता तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला आनंदी राहावं लागेल की नाही? आपण आनंदी असेल तरच माझ्या ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा पूर्ण होईल. काही काही लोक 2 तास कीर्तनात आशे बसतात. कसे माहितीये? जरा नीट बसा मग सांगते. बसले, त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच, आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा. म्हणजे त्यांना कीर्तन गोडही लागत नाही आणि त्यांना कीर्तन कडूही लागत नाही. ते फक्त कीर्तनकाराकडे असे बघतात. आनंदाने जीवन जगा. बरं, हसण्याकरता काही पैसे लागतात का? हसण्याकरता नाही म्हणायला पैसे लागतात का? तुम्ही सांगाल तुम्ही बोलायचे पैसे घेतलेत, आमचं काय? जाताना तुम्हालाही थोडे थोडे वाटेल, फक्त बोलत चला. आनंदाने जीवन जगा, हसत. तुम्हाला आम्हाला हा मनुष्य जन्म जो काही मिळालाय तो आनंदाने जीवन जगण्याकरताच मिळालाय. कोण कधी जाईल याची गॅरंटी नाही. जिवंत आहे तोपर्यंत हसून घ्या. चटणी भाकर खाताय, आनंदाने खा. एका गावात एका बाईचा नवरा हसतच नव्हता. तिने त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, अनेक जोक केले, तरी तिचा नवरा हसेना. शेवटी नवऱ्याला म्हटले, असं करा आपण 2 जण थोडं बाजारात जाऊन येऊ. 2 जण बाजारामध्ये गेले तरी तिचा नवरा हसत नाही. आणि तेवढ्यात त्या बाईला समोर एक गाढव दिसलं. गाढव माहिती ना तुम्हाला? गाढवाला बघितलं ती बाई नवऱ्याला म्हणते, अहो ते बघा तुमचे पाहुणे समोरून आले.
तो इतका हुशार होता. म्हटला राम राम सासरे बुवा, बरी आहात ना, घरची मंडळी वगैरे. अशी जरा नवरा बायकोने एकमेकाची टिंगल करीत जा. गाढवाची करा पण हसा. जीवन आनंदाने जगा. माझ्या ज्ञानोबऱ्यांची प्रतिज्ञा पूर्ण जर करायची असेल तर तुम्हाला आम्हाला जीवने आनंदाने जगावं लागेल. संत महात्मे जगाच्या कल्याणाकरता मागतात, पण या अभंगामध्ये थोडासा विरोधाभास आहे. तुम्ही सांगाल संत महात्मे जर जगाच्या कल्याणाकरता मागतात तर या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी स्वतःसाठी मागितलं, हक्काने मागितलं, हट्टाने मागितलं. काय मागितलं? आपल्यांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबारा देवाला म्हटले, देवा तुम्हाला जर मला द्यायचं असेल तर मला एकच द्या. काय मागणं मागितलं माझ्या तुकोबारायांनी? तुकोबाराय म्हटले, जे माझ्या वडिलांनी केलं, काय केलं? तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलांनी तुझ्या चरणाची सेवा केली ना देवा, त्याप्रमाणे मला सुद्धा तीच करण्याची बुद्धी दे. म्हणून धर्म वाचायला शिका. आजही गंमत अशी झाली, बाप वारकरी असतो, आळंदी पंढरपूरची वारी करतो, आणि बाप जर म्हातारा झाला तर बाप मुलाला म्हणतो, बाळा आता माझ्या हातपाय चालत नाही, आता माझ्या गळ्यातली माळ घे, तू घाल, आळंदी पंढरपूरची वारी कर. आणि मुलानं खरंच सांगितलं, बाबा तुम्ही म्हातारे झालात, आता तुम्ही वारीची चिंता करू नका, इथून पुढे तुमची वारी मी करणार, वारीचं तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, गळ्यामध्ये मी माळ घालणार. त्या दिवशी आपल्या घराण्याचा धर्म हा वाचला जातो. धर्म या शब्दाचा अर्थ काय? येथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती, एरती अनुष्ठिती सामान्य सकळ. चांगल्या धर्माने वागा. पण बाप जर माळकरी असेल आणि मुलगा जर रस्त्यावर दारू पिऊन पडत असेल, लोक म्हणतात वा काय घराणं निघालं. बाप माळकरी आणि मुलानं मात्र घराण्याचं नाव बर्बाद केलं, त्या ठिकाणी धर्म हा बुडला जातो. म्हणून धर्माचं रक्षण करायला शिका. माझा भगवान परमात्मा धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन, धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंत सुद्धा या जगामध्ये अवतार घेतोय. म्हणून संत महात्मा म्हणतात, जे आमच्या वडिलांनी केलं तेच आम्हाला करायचंय. जीवन जगत असताना चांगलं जगा. ज्या कलियुगामध्ये तुमचा माझा प्रत्येकाचा जन्म झालाय, तुकोबाराय म्हणतात, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझ्या चरणाची सेवा केली तशी आम्हाला सुद्धा करायची. आमच्या नामात चिंतन करणं हा आमचा एक प्रकारचा स्वभावच बनला. जन्माला आल्यानंतर प्रत्येक माणसाचा एक स्वभाव असतो, त्या स्वभावाला कितीही बदलण्याचा प्रयत्न करा, माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलत नाही. अगदीच आपल्या गावठी भाषेमध्ये सांगायला जर गेलो, काहीतरी लोक काही लोक म्हणतात ना, त्याला कितीही शिकवा, त्याला कितीही सांगा, पण शेवटी कुत्र्याची शेपटी वाकडी ती. तुम्ही म्हणता ना, तुमच्याकडे म्हणतात ना. अजून काय म्हणतात? काथा जळतो वळ जळत नाही. थोडक्यात काय, मेल्यानंतर जातात. तुमच्याकडे तसंच आहे ना. बरं झालं आता बोलल्या म्हणजे बरं वाटलं. थोडक्यात काय, माणूस मरतो पण त्याचा स्वभाव कधी चेंज होत नाही. त्याच्याबद्दल एक सुंदर उदाहरण सांगते. एका गावात एक बाई रस्त्यानं चालली होती आणि ती म्हणत होती, सुया घे, बिब घे, दामण घे, पोत घे. मी नाही बर का, ती बाई. तुम्हाला वाटायचं बरी फुकट मुंबईवरून सुया कंगवी घेऊन आली. ती बाई रस्त्यानं चालली होती, सुया घे, बिब घे, दामण घे, पोत घे. तेवढ्यात तिथल्या राज्यातल्या राजानं ऐकलं, अरे आवाज फार गोड येतोय, रस्त्यानं चाललंय तरी कोण. राजाने खिडकीतून डोकावून बघितलं तर राजाला असं दिसलं, रस्त्यानं जी चालली ती तरुण तडफदार ब्युटिफुल अशी मुलगी आहे. आज तिला तिच्या परिस्थितीमुळे गावोगावी हे सुया कंगवे घेऊन फिरावं लागतंय, पण हिच्यासारखी सुंदर मुलगी परत या राज्यामध्ये बघायला मिळणार नाही. म्हणून राजाने विचार केला, लग्न करीन तरी हिच्याशीच. कुणाशी? महिला मंडळ, त्या सुयावालनीशी. तिथे काय राजा बोलेन रे लहाले. राजा तसाच तिथून निघाला, तिला रस्त्यामध्ये आडवा झाला आणि तिला म्हटला, काय ग लग्न करतेस का माझ्याशी? ती म्हटली, राजा लाज वाटत नाही का तुला? माझ्याशी लग्न करायचे मला का विचारतो? जरा माझ्या बापाला जाऊन विचार. बापाला विचारू म्हणतेच. म्हटली हो. राजा तसाच तिथून निघाला, तिच्या बापाकडे गेला, सांगितलं, बाबा तुमच्या मुलीबद्दल मला सगळी कल्पना आहे, तुमच्या मुलीशी लग्न करण्याचा मानस आहे, काय म्हणणं आहे तुमचं? बापानं सांगितलं, मुलगी माझी आहे, संसार माझ्या मुलीला करायचा आहे, थोडस 4 शब्द जरा मुलीला विचारतो आणि मग तुम्हाला सांगतो. राजा म्हटला, काय हो? मग अशी मुलीला विचारलं तर ती म्हणते, माझ्या बापाला विचार. आता बापाला विचारलं तर बाप म्हणतो, मुलीला विचारून सांगतो. म्हणजे तुम्हाला काय मी फुटबॉल वाटलो इकडून तिकडे उडवायला? मी राजा आहे, द्यायचा असेल तर हो बोला, नाही तर सरळ नाही बोला. बापाने विचार केला, आपण कुठे राजाच्या दारात गेलो होतो,
स्वतःहून राजा आपल्या दारामध्ये आला, सांगितलं ठीक आहे माझी मुलगी मी तुम्हाला देतो. म्हटल्यानंतर राजवाड्यामध्ये मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं लग्नाच्या सोहळ्याला सुरुवात झाली. एक 2-4 दिवसामध्ये त्यांच्या दोघांचं लग्न लागलं आणि 2-4 दिवसापूर्वी गावोगावी फिरणारी ती सुई टिकलीवाली आता कोण झाली? राजाची राणी झाली. राज दरबारामध्ये गेली. आता राजाची राणी म्हणतात तिथं काय विषय हो, कुठलंच काम करायचं नाही, फक्त एका जागी बसायचं, 20-25 दाशातीची सेवा करण्याकरता हलायचं नाही, चालायचं नाही, बोलायचं नाही. पण विचार करा, दिवसभरातून तिला रोज 17 गाव फिरायची सवय, एका जागी बसून गोड लागे ना. दिवसभरातून 2-4 वेळा 5 पकवानाचं भोजन समोर यायचं, ताट समोर आलं का कुठेतरी कोपऱ्याला लपून ठेवायची आणि 7-8 दिवसांनी शिळे तुकडे झाले का कडाकड फोडून खायची. का तर ताजा खाणं हा तिचा स्वभावच नव्हता. हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे राजवाड्यामध्ये सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली. पूजा वगैरे पार पडली. ननंदबाई पुढे आली, म्हटली वहिनी जरा नाव घ्या. आता नाव घ्या म्हटलं, थोडीशी लाजली. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. मी घेऊ का नाव? मी घेतल्यावर तुम्ही घेणार का? तर मी घेते, नाही तरी मी तरी कशाला घेऊ? कोण घेणार सांगा बरं? यशोदाताई तुम्ही घेणार? बरं आपण कीर्तन संपल्यावर घेऊ. आता मी घेते, तुम्ही लक्षात ठेवा, एखाद्या लग्नात तुम्हाला काम येईन. बरं बाई कशा सावरून बसल्या, घ्यायचंय ना? नक्की घ्या. नवऱ्याचं नाव होतं हरिश्चंद्र राजा. तिनं नाव घ्यायला सुरुवात केली. पांढऱ्या दुधाची मऊ साय, पांढऱ्या दुधाची मऊ साय, हरिश्चंद्र राजाची बायको नाव घेते भाकरवाड ग माय. म्हणजे राजाची राणी जरी झाली पण तिचा भाकरी मागायचा स्वभाव गेला का? दासी पट्ट राणी केली तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. आधी होता वाघ्या, इथं कोणी वाघ्या नाही ना, वाघ्या दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना. संत महात्मे म्हणतात अखंड रात्रंदिवस देवाचं नामचिंतन करणं हा आमचा एक स्वभाव आहे. आमच्या देहाला ते वळण लागले म्हणून तुकोबाराय म्हणतात तुझी चरण सेवा पांडुरंगा. तुकोबाराय देवाला म्हणतात देवा माझ्या वडिलांनी ती तुझ्या चरणाची सेवा केली ना, ते सोडून या जगामध्ये मला दुसरं काही करायचं नाही, मला सुद्धा माझ्या वडिलांसारखंच करायचंय. माझे तुकोबाराय त्या भगवान परमात्म्या करता इतके वेडे झाले होते ना. तुकोबाराय काय करायचे, डोक्यावर विठ्ठलाची मूर्त घ्यायचे, लोकांच्या घरोघरी जायचे आणि लोकांना म्हणायचे बाबांनो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. तुमच्या घरी देव आईता आलाय, मी स्वतः फुकट घेऊन आलोय, बाबांनो देव घ्या. देहूतले लोक म्हणायचे महाराज देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. महाराज आम्हाला तुमचा देव फुकट असला तरी नको. तुकोबाराय म्हणायचे देव घ्या फुका न लगे रुका मोल काही. हवं तर फुकट घ्या, अजिबात पैसे वगैरे देऊ नका. पण तरी सुद्धा लोक म्हणायचे महाराज देव न लगे साठवणीचे रुंदले जागे. माझ्या तुकोबारायांना हा देहूतल्या लोकांना देव नको होता, पण माझ्या तुकोबारायांना संसार प्रपंच नको होता. म्हणून संत कुणाला म्हणतात, त्याची संत ज्यांचा हेत विठ्ठले. जे विठ्ठलाशिवाय दुसरं काही बोलत नाही त्यांना खरे संत असे म्हणतात. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचुनी. एखादा माणूस एखाद्या माणसाला जर बोलत असेल त्याला तुमच्याकडे काय म्हणतात, घालून पाडून बोलणे. कळताना काही लोक म्हणतात ना लेकी बोलेन सोने लागे, बोलतात लेकीला पण सोनीच्या लक्षात येतं का माझी सासूबाई मला टोमणे मारते. जीवन जगताना लोक बोलतात ना, एखाद्या माणसाशी बोलत जर नसतील दुसऱ्याला बोलता बोलता त्याला टामणे टोमणे मारतात. पण माझे संत नेनती काही टाना टोणा, दुसऱ्याला अजिबात वाईट बोलत नाही, ते एकच करतात नामस्मरणा वाचुनी. रात्रंदिवस संत महात्मे हे फक्त देवाचं नामचिंतन करतात. म्हणून तुम्ही सुद्धा करा. आता आम्ही सांगितल्यानंतर तुम्ही देवाचं चिंतन करा. असं आम्ही कितीही जरी सांगितलं, आम्ही सांगितल्यानंतर तुमची प्रत्येकाची घेण्याची बुद्धी काही सारखी नाही. प्रत्येकाची बुद्धी ही वेगवेगळी असते, प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये फरक आहे. उदाहरणार्थ एका सासूबाईने आपल्या सुनबाईला सांगितलं, सुनबाई शेवटचा दिवस आहे, वनिता ताईंचं कीर्तन आहे, मी जरा कीर्तनाला चालले, मुंबईवरून ताई येणार आहेत,
माहिती का कीर्तनाला सुनबाईने सांगितलं, सासूबाई मी आले असते पण आजच्या सगळ्या सिरियल जातील मालिका, ती आली नाही. सासूने सांगितलं नको येऊ, पण कमीत कमी गॅसवर दूध आहे, मांजर येईल दूध पिल, जरा कमीत कमी मांजरीवर तरी लक्ष ठेव. म्हटलं आत्या काळजी करू नका, टीव्ही बघता बघता मांजरीवरही लक्ष ठेवते. सासूबाई कीर्तनाला आली, सासूबाई कीर्तनामध्ये बसली, पण तिचं लक्ष कुठं होतं? घरी. तुमचंही आहे वाटतं नाही ना? लक्ष फक्त घरी, दुधावर. मांजरी आली असेल का, दूध पिले असेल का, हाच तिचा विचार मनामध्ये चालू. कीर्तन संपलं, घाई घाई घरी गेली आणि घरी गेल्या गेल्या तिनं पहिलं काय बघितलं? दूध. बघते तर काय, पातेल्या दुधाचा थेंबही. आत्याबाई अहो आत्ताच कुत्री पिली आणि तुला म्हटलं लक्ष ठेव, तुम्ही म्हटल्या मांजरीवर ठेव. कुत्रीला हाकलण्याचं कारणच काय? याला म्हणतात सांग कामे. सांगितलं तेवढंच करायचं. काही काही असतात त्या आगाऊ कामे. आगाऊ कामे म्हणजे काय? जास्त करायचं. एक उदाहरण देऊन सांगेल. एकाची आई खूप सिरियस झाली, डॉक्टरने सांगितलं आई करता अर्जंट एवढी गोळ्या औषधं घेऊन या, 10 मिनिटात जर तुम्ही आलात तरच तुमची आई वाचेल. तो मुलगा घाई घाईने बाजारपेठेमध्ये गेला, त्याने विचार केला माझी आई सिरियस आहे आणि घरी जाईपर्यंत आई वाचली तर ठीक, आणि गेली तर परत शहरामध्ये यावं लागणार. म्हणून त्या मुलाने काय केलं, गोळ्या औषधांच्या बरोबर कफन गाडगे मडके सगळं काही बरोबर घरी घेऊन गेला. घरातली माणसं वाटच बघत होती, वाट बघत होते. हा तिथं गेला, याच्या हातात गाडगे मडके बघितले. घरातले लोक म्हटले अरे बाबा आई अजून जिवंत आहे, गाडगे मडके कशा करता आले? तो म्हटलं कसं आहे ना, खेड जरा शहरापासून लांब आहे. मी विचार केला घरी जाईपर्यंत आई जगली तर गोळ्या औषधं, आणि मेली तर लगेच तिला कफन. बरं, डॉक्टरांनी सांगितलं होतं घरी जा आणि हे बाटली भरून औषध आईला जरा हलवून द्या. तो घरी गेला, त्यानं दोघा भावांनी आई धरली, झोळीमध्ये घातली, इतकी हलवली इतकी हलवली, सगळी बाटली वरून ओतली, मेली तेव्हा सोडली. याला म्हणतात आगाऊ कामी. सांगितल्यापेक्षा जास्त करणं. मग आम्ही तुम्हाला सांगितलं देवाचं चिंतन करा, आम्ही तुम्हाला सांगितल्यानंतर प्रत्येकाची घेण्याची बुद्धी काही सारखी नाही. बुद्धीचा पालट धरा काही नाही का, ही बुद्धी आहे तशी ठेवू नका, ती पालटण्याचा प्रयत्न करा. प्रकारचे राक्षस माजले होते आणि त्या राक्षसांचा नायनाट करण्याकरता आमच्या भगवान देवादिदेव महादेवांनी संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाचा अवतार घेतला. तोच देव आपल्या भक्तासमोर कसा आला? भगवान परमात्म्यानं आपल्या भक्ताच्या उद्धाराकरता वेगवेगळ्या प्रकारचे अवतार या जगामध्ये घेतलेले आहेत. अनंतावतार घेसी भक्ताकारणी, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनंत अवतार माझ्या भगवान परमात्म्याने या जगामध्ये आपल्या भक्ताचा उद्धार करण्याकरता या जगामध्ये घेतलेले आहेत. म्हणून आमचे संत महात्मे भगवान परमात्म्याकडे कधी मागत नाही. माझ्या तुकोबारायांचा जरी जन्म झाला, तुकोबाराय कसे जन्माला आले माहितीये? तुकोबारायांचे वडील बोल्लोबा प्रत्येक एकादशीला पंढरपूरची वारी करायचे, दर एकादशीला पंढरपूरला जायचे. एक दिवस तुकोबारायांच्या आईनं म्हणजे कनकाईनं आपल्या पतीजवळ हट्ट केला की महाराज तुम्ही प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जाता, मला एकदा तरी पंढरपूरला घेऊन जा. बोल्लोबानी तिला स्पष्ट नकार दिला. सांगितलं बाई मी काही तुला माझ्या बरोबर कधीच पंढरपूरला नेणार नाही. म्हटले का? बोल्लोबानी सांगितलं तुला जर मी पंढरपूरला नेलं तर तू पांडुरंग परमात्म्याकडे काहीतरी मागशील, आणि बायांची जातच अशी कुठल्याही मंदिरात जाऊ द्या, मागणं मागितल्याशिवाय बाहेर यायचं नाही. म्हणून तुला जर मी नेलं तर तू देवाकडे काहीतरी मागशील, आणि देवाकडे काही मागायचं नाही ही आमच्या घराण्याची परंपरा आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांचे रीत जाणत असे, काही न मागणे कोणासी तोची आवडे देवासी. देवाकडे काही मागायचं नाही आमच्या घराण्याची परंपरा आहे. म्हणतायत नका मागू, अजिबात मागणार नाही, पण एकदा तरी मला त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता घेऊन जा. घरी अट घातली मी देवाकडे काही मागणार नाही. बोल्लोबान कनकाई दोघं जण पंढरपूरला गेले. चंद्रभागेचं स्नान बारीला लागले. पहिलं दर्शन बोल्लोबांनी घेतलं, नंतर कनकाई माता गेल्या. नवऱ्याने सांगितल्याप्रमाणे फक्त पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घेतलं, देवाच्या तोंडाकडे बघितलं नाही. कनकाई माता रिटर्न निघाल्या. देवाने विचारलं माते अगं तुझा चेहरा एवढा उदास का दिसतो, माझ्या तोंडाकडे बघितलं नाही. गरकन माग फिरली, गालात हसली, म्हटले देवा तुला वाटत नाही माझा चेहरा उदास का दिसतो? अरे लग्नाला किती वर्ष झाले, पोटी मुलबाळ होत नाही मला. घरी काय सांगितलं होतं देवाकडे मागणार, पण तिथं गेल्याबरोबर देवाला काय म्हटले? देवा लग्नाला कितीतरी वर्ष झाले, पोटी मुलबाळ होत नाहीत मला. देवाने सांगितलं माते नाराज होऊ नको, जा
अगं तुला मुलगा होईल. कितीतरी वर्ष मुलबाळ पोटी नव्हतं, मुलगा होईल म्हटल्याबरोबर त्या मातेच्या चेहऱ्यावर आनंद आला, उत्साह आला. हसत हसत कनकाई माता बाहेर आल्या आणि बोलोबाने सांगितलं, कनकाई मी तुला घरी सांगितलं होतं देवाकडे काही मागायचं नाही, पण तू का मागितलंस? तिने सांगितलं, महाराज मी देवाकडे अजिबात मागितलं नाही. मी मंदिरामध्ये गेले, देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं, रिटर्न फिरले. देवानं मला विचारलं, माते तू एवढी उदास का? मग मी काही मुकी नाही. मी देवाला सांगितलं माझी पूस पवित्र नाही. मग देवानं काय सांगितलं? देवानं सांगितलं, माते जा तुला मुलगा होईल. बोलबा म्हटले, कनकाई अगं देवाकडे मागून मागितलंय, आता परत देवाकडे जा आणि देवाला सांग, देवा तुला जर आम्हाला मुलगा द्यायचा असेल तर असा मुलगा दे का त्या मुलाचं नाव स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये असलं पाहिजे. बोलबा कनकाई परत मागे गेले, सांगितलं, देवा असा पुत्र द्या, ऐसा पुत्र देगा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. देवा त्या मुलाचं नाव स्वर्ग मृत्यू पाताळ या तीनही लोकांमध्ये असलं पाहिजे. आणि त्याच बोलवान कनकाईच्या पोटी माझे संत तुकाराम महाराजांचा जन्म झाला. म्हणून मायबापाची मागणी भगवंताकडे महत्वाची. आपले मायबाप म्हणतात देवा चांगला मुलगा द्या. काही काही बाया म्हणतात तुला 4 पायाचं वाहीन 2 पायाचं वाहीन, पण एखादा चांगला होऊ दे, मुलगा होऊ दे. अशा नवसानं झालेली मुलं सुद्धा 4 आणि 2 पायाचं खाणारी पिणारीच निपसतात. देवाकडे चांगला मागा, देव देणार. मुलगी जरी मागायची असेल, शक्यतो लोक देवाकडे मुलगी मागत नाही आणि देवही दिल्याशिवाय राहत नाही. पण मुलगी जर मागायची असेल तर कन्या तरी ऐसी देई जैसी मीरा मुक्ताबाई. देवा अशी मुलगी द्या. मुली सुद्धा कुठे कमी नाही. आपण 8 दिवस हा महिलांचा सप्ताह केला. तुमच्या लक्षात आले असेल, महिला पखवाज वाजवतात, महिला गायन करतात, महिला सुंदर कार्यक्रमाचं मार्गदर्शन करतात, महिला कथा करतात. काय कमी आहे महिलांमध्ये हो? म्हणून देवाला सांगा, कन्या तरी ऐशी देई जैशी मीरा मुक्ताबाई. अशी सुंदर मुलगी आमच्या पोटी जन्माला येऊ द्या. भगवान परमात्म्याकडे चांगलं मागा. काय मागा? तुझा विसरण भावा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा तुझ्या चरणाची सेवा करायची, बाकी दुसरं आम्हाला काही नको बर का. म्हणून एक सांगून जाईल का आज लोक संसारामध्ये इतके व्यस्त झालेत ना, जवळ असून सुद्धा एखादी गोष्ट लोकांना दिसत नाही. आज आपली गंमत अशी झाली, तुझं आहे तुझं पाशीन परी तू जागा चुकला असेल. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे, जवळ असून सुद्धा दिसत नाही. सुंदर उदाहरण सांगेल. आषाढी यात्रेच्या निमित्ताने एक वारकरी बाबा पंढरपूरला निघाले. निघाल्यानंतर त्यांच्या मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता, पण या वर्षी मात्र तुम्ही पंढरपूरला जायचं नाही. बाबांना सांगितलं का? मुलांनी सांगितलं, बाबा तुम्ही म्हातारे झालात, रस्त्याने चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर बाबा पंढरपूरच्या वाटेवर तुम्हाला कोण बघणार? बापाने सांगितलं, पंढरपूरच्या वाटेवर माझा जीव गेला तरी चालेल, पण पंढरपूरची वारी मात्र चुकवणार नाही. याला म्हणतात कट्टर वारकरी. नाहीतर आताच्या काळातले काही काही वारकरी म्हणतात, जाऊ द्या या वर्षी पाऊस भरपूर पडला, शेतीचे कामं अडकली, पंढरपूरची वारी कॅन्सल. त्याला वारकरी म्हणत नाही. बाबाने सांगितलं, जीव गेला तरी चालेल, देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ. जीव गेला तरी चालेल, पण पंढरपूरची वारी मात्र चुकवणार नाही. बाबा ऐकत नव्हते. मुलं म्हणतात, बाबा ऐका. नाही मी जाणार. मुलं जरा बऱ्यापैकी श्रीमंत होती, पैशावाली होती. 2-4 मुलं एकत्र आली आणि सांगितलं, बाबा चाललात म्हणे. हो बाबा, एवढे 20,000 रुपये तुमच्या जवळ ठेवा. रस्त्याने चालताना कुठे दुखलं, कुठे खुपलं, कुठे आजारी पडला तर बाबा दवाखान्यात जाण्याकरता ही तुमच्या जवळ पैसे ठेवा. बाबानं 20,000 रुपये घेतले आणि बाबा पंढरपूरची वारी करण्याकरता निघाले. 20,000 रुपये घेऊन निघाल्यानंतर पंढरपूरच्या वाटेवर बाबाला रस्त्यामध्ये एक मोठं काम लागलं. बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचा. असं म्हणतात, माणसाच्या जवळ थोडासा पैसा आला की मनुष्य देवाला तुमचं तुम्हीच म्हणा, मी म्हणत नाही, माणूस देवाला विसरतो. त्याप्रमाणे बाबा सकाळ संध्याकाळ फक्त पैसेच मोजायचे. तेवढ्यात एका चोरट्यानं बघितलं. पंढरपूरची वारी म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये सगळेच काही वारकरी, काही चोरही असतात. एका चोरट्यानं बघितलं, बाबा खूप म्हातारे वाटतात, काही जरी झालं आपण बाबाचा बंडल चोरायचा. आता बाबाचे पैसे चोरायचं कसं काय शक्य आहे? बाबा वारकरी आहेत, आपण चोर आहोत, कसं काय शक्य होणार? म्हटला आपल्यालाही वारकरीच व्हावं लागेल. लगेच गेला, गळ्यामध्ये मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा घातल्या, कपाळाला गंध लावला, वारकऱ्याचे कपडे टोपी वगैरे सगळं काही कडक वारकरी बनला. बाबाच्या जवळ गेला, सांगितलं, बाबा पंढरपूरला चाललात म्हणे? हो बाळा, मलाही पंढरीची वारी करायची, चल म्हटले माझ्या बरोबर.
त्यानं सांगितलं एका अटीवर. म्हणे कुठली? त्या मुलानं सांगितलं बाबा पंढरपूरची वारी करता करता रात्रीच्या टायमाला तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाचे हातपाय दाबून देण्याचं काम करणार, जेणेकरून मला पुण्य मिळणार. कारण त्याला चोरायचे होते बाबाचे पैसे. कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. बाबा झोपायला गेली, यानं हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि यानं पैसे शोधायचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कुपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने त्याचा अंथरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं बसल्या जागी पैसे मोजायला सुरुवात केली. म्हटलं जाऊ दे, रात्री नाही भेटले, आज रात्री परत शोधूया. पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री दिवसभर दोघांचा पायी प्रवास झाला, हरिपाठ झालं, कीर्तन झालं, बाबा झोपायला गेले. यानं हातपाय दाबायला सुरुवात केली. बाबा झोपले आणि यानं पैसे शोधायचा कार्यक्रम सुरू केला. बाबाच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कोपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने अंथरून बॅगा बिगा चेक केल्या, पण याला काही बाबाचे पैसे भेटले नाही. बाबा सकाळीच उठले आणि बाबानं बसल्या जागी परत पैसे मोजायला सुरुवात केली. तो म्हटला अरे नेमका वारकरी आहे का जादूगार आहे? मी रात्रभर बाबाचं सगळं काही अंथरून बॅगा बिगा चेक करतोय आणि बाबा सकाळी जागचा न हालता बसल्या जागी पैसे मोजतोय. बाबा नेमका पैसे ठेवतो तरी कुठे, असा पैसे शोधण्याचा कार्यक्रम जवळजवळ 15 दिवस चालला. शेवटी वाखारीचा मुक्काम आला. त्याला वाटलं उद्या पंढरपूर येणार, पंढरपूरमध्ये बाबाची आपली ताटातूट होणार. 15 दिवस शोधूनही बाबाचे पैसे भेटले नाही. पण जाता जाता बाबा नेमका पैसे ठेवतो तरी कुठे, तेवढी तरी आयडिया माहिती करून घेतली पाहिजे. बाबाच्या जवळ गेला, हात जोडले, प्रथम बाबाच्या पाया पडला. बाबाला सांगितलं बाबा पहिलं मला माफ करा. ही गळ्यातली माळ, हा कपाळाचा गंध, हे वारकऱ्याचे कपडे, सगळं काही खोटं ढोंग आहे. खरं सांगतो बाबा, मी वारकरी नाहीये, या दिंडीतला मी अट्टाल चोर आहे. तुमच्या जवळचे पैसे चोरण्याकरता मी तुमच्या जवळ आलो होतो. पण बाबा 15 दिवस तुमच्यासारख्या चांगल्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये बदल झाला. इथून पुढे लोकांच्या चोऱ्या करणार नाही, गळ्यातली माळ कधी काढणार नाही, दरवर्षी पंढरपूरची वारी करणार, तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाची सेवा करणार. बाबा जाताना एक मला खरं आणि प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही रात्री झोपल्यानंतर तुमचे पैसे कुठे ठेवायचा? बाबाने सांगितलं बाळा तू कुठे कुठे शोधलं? बाबा कुठं नाही शोधलं. तुमच्या उशाला बघितलं, पायाजवळ बघितलं, शर्टाच्या खिशात, कुपरीच्या खिशात, सगळ्या बाजूने बाबा तुमच्या आतरून बॅगा बिगा सगळ्या काही चेक केल्या, पण बाबा मला काय तुमचे पैसे भेटले नाही. बाबा म्हटले खरं सांगू का बाळा, मी काय करायचो, रात्रीच्या टायमाला आपण दोघं जण झोपायला गेलो का मी माझे पैसे घ्यायचो आणि तुझ्या उशाखाली ठेवायचो. तुझा आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. सगळ्या गोष्टी आपल्या जवळ आहे. जवळ असून सुद्धा माणसाला दिसत नाही का? तर लोक या संसारामध्ये आंधळे झालेले आहेत. संसारामध्ये आंधळ होण्यापेक्षा भगवान परमात्म्याकरता वेड व्हा. कारण माझे तुकोबाराय म्हणतात आपला देह जो काही आहे हा भगवान परमात्म्याच्या ताब्यात आहे. आपल्याला बोलवणारा सुद्धा भगवंत आहे. कीर्तन संपलं की काही काही लोक कौतुकाने म्हणतात ताई एवढं कसं काय लक्षात ठेवता? आम्ही बोलतच नाही, आम्हाला बोलवणारा वरचा भगवंत आहे. कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, अंतयाचे भजन चुकू नये. एखाद्या टायमाला एखादं काम कमी करा, पण भगवान परमात्म्याचं नामचिंतन मात्र कधी सोडायचं नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात तुझी चरण सेवा पांडुरंगा तुकोपया. दारुड्या घरामध्ये, दारू पिणाऱ्या घरामध्ये आपली मुलगी देऊ नका. आम्ही कीर्तनकार लोक काळजी काटेने सांगतो याला कारण का आमची इच्छा आहे का आपला महाराष्ट्र हा भारत देश व्यसनमुक्त झाला पाहिजे. आज यांच्यासारखे पोलीस लोक सुद्धा रात्रभर दारुडे टाकतात दारूच्या दुकानावर. का तर कुणीतरी माणूस आपला घरदार प्रपंच सोडून त्या दुकानावर दिसता कामा नये. आम्ही सगळे लोक व्यसनमुक्ती करता प्रयत्न करतोय आणि आमचं सरकार म्हणते किराणा दुकानात ते दारू विका. काय करायचं? आज आपण माणसं रात्रीच्या टायमाला आरामामध्ये झोपतोय आणि यांच्यासारखी पोलीस दलातली माणसं रात्रभर आपल्या करता जागते रहो जागते रेवा असा फेरा रात्रभर जागतो. पेट्रोलियम करता जागतात. रस्त्यावर सुद्धा अनेक पोलीस लोक दिसतात आम्हाला, गाड्या थांबवतात, म्हणतात ताई काळजी करू नका, अजून पुढेही पोलीस आहेत, तुम्हाला कशाची चिंता नाही. आपला घरदार प्रपंच या माणसाने सोडलं आणि आपल्या करता ही मंडळी आज रस्त्यावर उभी आहेत. म्हणून ज्या टायमाला यांच्यासाठी जवान लोक आपल्या जगातून निघून जातात ना, त्या टायमाला आपण त्यांची जाणीव ठेवली पाहिजे. आनंदाचे सण आपण उत्साहाने साजरा करतो. आज ही कीर्तन भजन आपण जी बघतो ना, ही फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजांची कृपा.
त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे। एका माणसाने मला तुम्ही राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सातारा नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी ज्याला वाकून मुजरा करावा ना, असा एकाच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन। सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपला नाम सप्ताह दरवर्षी चालतो। आजचा दिवस गुढीपाडव्याचा आनंदाचा, आज प्रत्येकाच्या घरी आनंदाची गुढी उभारली गेली। नवे आजचा दिवस म्हणजे भारतवर्षाचा नवीन वर्षाचा दिवस। आज इथं जमलेल्या सगळ्या माझ्या श्रोतवर्गाला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावो आणि तुमच्या सगळ्यांच्या हातून पांडुरंग परमात्म्याची, देशाची, समाजाची सेवा घडो अशी माझ्या पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करते। माझ्या वयाच्या शाळेत 4थीला होते तेव्हापासून कीर्तनकार आहे। आज माझं वय 30 वर्षाचं आहे, पण अगदी 10 वर्षाचे असतानापासून कीर्तन करते। 20 वर्ष झाले। महाराष्ट्रात नाव कमवण्याकरता सुद्धा 20 वर्ष लागले। आणि खरंच जाताना एक सांगेल, मी एकटीच नाही तर आम्ही तिघी बहिणी कीर्तनकार आहोत। अनिता वनिता सुनीता बरं का, तिघी बहिणी कीर्तनकार आहे। आम्हाला भाऊ नाही। 15 वर्षापूर्वी आमचे वडील वारले, पण आम्ही तिघी बहिणीने आमच्या वडिलांचा वारसा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगाच्या चरणाची सेवा मात्र सोडली नाही।